ना बेघर होऊ देणार नाही. आनंद पार्क सोसायटी प्रकरणी कायदेशीर तोडगा काढणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेलं आहे. दिव्यातील रहिवाशांनी शिंदेंची भेट घेतलेली होती. आणि आता एक विशेष बातमी बघूया. मंत्रालयातील संरक्षक जाळ्यांवरती उड्या मारून आंदोलन करणाऱ्यांना रोखण्यात पुन्हा एकदा पोलिसांना अपयश आलेलं आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी विजय साष्टे या तरुणाने मंत्रालयातील जाळीवरती उडी मारून आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे मंत्रालयातील पोलीस प्रशासनाची एकच तारांबळ उडाली. बघूया. मंगळवारी दुपारी मंत्रालयातल्या इमारतीत एकच गोंधळ उडाला होता. कारण मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतल्या संरक्षक जाळीवर एका तरुणानं अचानक उडी मारली आणि आंदोलन सुरू केलं. या आंदोलनकर्त्या तरुणाची तक्रार महसूल खात्याच्या विरोधात होती. महसूल खात्याकडनं 7/12 नावावर केला जात नाही या आशयाची पत्रकं सुद्धा तरुणानं यावेळी उधळली. पण या आंदोलनामुळे पोलिसांची एकच पळापळ झाली. सरकार की जो हालत है उसी का नतीजा है कि आज लोग यहाँ पे असुरक्षित है. लोग अपनी जान देने के ऊपर तुले हुए हैं. सरकार ना रोजगार दे रही है, ना किसान के फसल को दाम दे रही है. राज्य में कानून व्यवस्था सब बिगड़ी है. उसी के परिणाम है कि आज लोग खुदकुशी करने मंत्रालय आए. दरम्यान मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांनी संरक्षक जाळ्यांवरती उड्या मारत या आंदोलक तरुणाला जाळीतनं बाहेर काढलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलक तरुणाला ताब्यातही घेतलं. विजय साष्टे असे आंदोलनकर्त्या तरुणाचं नाव असून त्यानं मंत्रालयातल्या जाळीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विजय हा पुण्याचा रहिवासी असून जमीन प्रकरणात फसवणूक झाल्याचा